योगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। रुक्मिणी प्राणसंजीवन श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण संत सम्राट माऊलींनी ओवीबद्ध केलेला असा अनुभवामृत नावाचा जो अध्यात्मविश्वातील अत्यंत दैदिप्यमान अशा प्रकारच्या एखाद्या रत्नाप्रमाणे तेजसंपन्न अशा प्रकारचा ग्रंथ त्याचं विवरण रूपाने चिंतन करण्याला अंतर्मुख वृत्तीनं आपण प्रवृत्त झालो। तर त्यामध्ये आत्तापर्यंत आपण श्लोक पंचक, प्रकृती पुरुष समावेशन किंवा शिवशक्ती समावेशन नावाचं प्रथम प्रकरण आणि आता गुरुवंदना या प्रकरणाचं चिंतन करत आहोत। त्यामध्ये आत्तापर्यंत आपल्या 28 ओव्या झाल्या आणि 29व्या ओवीला प्रारंभ होतो। प्रमाणाची परिसरे तै प्रमेयचे आविष्करे नवल मेचू ये धुरे नाही पणाची। तर अगोदरच्या वेळी आपण पाहिलं की हा जो परमात्मा आहे किंवा हे जे आपला आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचं स्वरूप सांगत असताना या ठिकाणी गुरु आणि शिष्याचं मध्ये वंदनाचं स्वरूप किंवा वंदनाचं निमित्त करून श्रीगुरु शिष्याला वंदन शिष्य श्रीगुरूला वंदन जे करतात त्या वंदनामध्ये ज्ञानोबारायांना यत्किंचितही द्वैत आवडत नाही, म्हणून या ठिकाणी खरं अभेदत्वाने त्यांना अभेद निश्चय करणं हे खरं त्याचं वंदन आहे। म्हणून ज्ञानोबाराय यामध्ये केवळ आत्म्याचं असणारं जे वास्तव अद्वैतत्व ते अद्वैतत्व गुरु शिष्य वंदनाच्या रूपाने या ठिकाणी प्रगट करतात। तर त्याच्यामध्ये हे खरं शिष्याचं श्रीगुरूंना वंदन कधी होतं तर ते सांगतात जेथ शब्दाची लिही पिसे, ज्या ठिकाणी शब्दाची लिपी मावळते म्हणजे शब्द निमाला वाद खुंटला असं ते ना, की ज्या ठिकाणी शब्द कोणताही शब्दाचा आकार किंवा शब्दाच्या द्वारा त्या परमात्म्याचं कोणतंच वर्णन होत नाही किंवा आपल्या गुरूंचं वर्णन होत नाही, आत्मतत्वाचं वर्णन होत नाही, म्हणून शब्दाची लिही पुसे असं म्हटले। जोपर्यंत आपल्याजवळ शब्द असेल असं सांगतात की प्रेमाचं वर्णन एखाद्या व्यक्तीवर व्यवहारातलं सुद्धा प्रेमाच्या वर्णनामध्ये कवी लोक लिहितात की जसं एखाद्या खिडकीतून वारा आला की दिवा विझतो त्याप्रमाणे परमप्रेमास्पद असणारा जो आत्मा त्या आत्म्याला शब्दाचा वारा लागला की त्याचं परमप्रेमास्पदत्व किंवा त्याचं प्रेम ते त्या ठिकाणी निघून जातं, मालवतं। म्हणजे याचा अर्थ खऱ्या गुरुप्रेम असो किंवा प्रेम आपलं भक्तिप्रेम असो आपल्या इष्टाविषयी किंवा कोणत्या व्यक्तीविषयी असणारं जे निस्सीम प्रेम म्हणतात त्या निस्सीम प्रेमामध्ये मनुष्याला कोणत्याही प्रकारचा शब्द चालत नाही। म्हणून इथं सांगतात जेथे शब्दाची लिही पुसे, ज्या ठिकाणी शब्दाची लिपी जी आहे ती पुसून जाते। पुसलेला जो पदार्थ आहे ना त्या पदार्थामध्ये पुन्हा हा पदार्थ इथं होता की नाही, ज्याने पुसला त्याला काही काळ जाणीव असते की पूर्वी हा शब्द होता आणि आता तो पुसला गेला, परंतु बराच काळ गेल्यानंतर त्याला हा शब्द होता आणि पुसला याचंसुद्धा त्याला स्मरणसुद्धा राहत नाही, म्हणजे थोडासासुद्धा संस्कार राहत नाही की जेणेकरून त्याचं पुन्हा पूर्वीची आपल्याला शब्द होता ही अनुभूती, नंतर ती अनुभूतीनं शब्द आपण पुसून टाकला आता तो शब्द आपल्यासमोर नाही अशी सुद्धा स्थिती राहत नाही। आणि जर राहत असेल तोपर्यंत त्याला स्मरणाचं स्वरूप आहे किंवा ज्ञानाचं स्वरूप आहे म्हणजे वृत्तीज्ञानाचं स्वरूप आहे, तोपर्यंत ती जी वस्तू आहे त्या वस्तूच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तिला जी शास्त्रामध्ये किंवा अनुभूती संपन्न पुरुषाने ज्याला परमप्रेमास्पदत्वाची अवस्था किंवा वास्तव असणारी जी काही
दृंगमात्र परमार्थाची अनुभूती, ती अनुभूती आली नाही असा अर्थ आहे. अनुभूतीमध्ये त्या ठिकाणी कोणताही पदार्थ म्हणजे वास्तव अनुभूतीमध्ये कोणताही पदार्थाचं साक्षात्कार करणारा हा ज्ञाता किंवा प्रमाता, आणि ज्याचा साक्षात्कार केला ते प्रमेय. अशा प्रकारचा प्रमातृ आणि प्रमेय हा भावच राहत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी शब्दाचं काही कारण पण त्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे शब्द त्या ठिकाणी अगदी संस्कार रूपाने सुद्धा राहत नाही. म्हणजे शब्दाचं अस्तित्व आणि शब्दाचं नास्तित्व म्हणजे नासणं हे दोन्हीसुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. त्यावेळेला म्हणतात की शब्दाची लेही पुसे अशी जेव्हा स्थिती होते आणि त्यावेळेला तेनेशी चावळो बैसे, आणि त्यावेळेला त्याच्याबरोबर श्रीगुरू बोलतात. असा जो सत्शिष्य आहे की ज्या ठिकाणी गुरु शिष्य भाव पूर्णपणे मावळून गेला तर त्याच्याशी श्रीगुरू मात्र बोलत असतात. त्याच्याशी श्रीगुरू बोलतात म्हणजे काय, त्यावेळेला त्यांचं बोलणं म्हणजे काय, हीच वास्तव स्वरूप स्थिती आहे. तू जे आता या ठिकाणी शब्द गेल्यानंतर जी स्थिती आहे ती स्थिती हीच वास्तव स्वरूप स्थिती आहे असं त्याला सांगतात. असं सांगतात म्हणजे असं समजतात. आता तो सांगण्याच्या पलीकडे आता गुरुसुद्धा शब्द सांगत नाही, दोन्ही एकरूप होऊन जातात. तिथं जसं देव आणि भक्त दुजा नाही विचार, त्याप्रमाणे श्रीगुरू आणि शिष्य हे पूर्णपणे जेव्हा ऐक्यभावाला प्राप्त होतात, शिष्याच्या ठिकाणीही कोणता संशय किंवा विपरीत भावना राहत नाही. आणि गुरु तर मूळतच काय आहे, तत्वरूपच आहे. आणि त्यांना जे अपेक्षित असतं ती स्थिती आपल्या शिष्याला प्राप्त व्हावी म्हणून ते सांगतात. तिथं संवाद करतो. वास्तविक आता जर शब्दाची लेही पुसली तर चावळण्यासाठी तर शब्दच पाहिजे, पण मग तिथं चावळं बैसय म्हणजे त्याच्याशी खरी बोलण्याला सुरुवात होते की बाबा रे, ही स्थिती जी आहे ही वास्तव स्वरूप स्थिती आहे, आणि मी जे काही श्रम केले तुझ्या बुद्धीवर हे तत्त्वज्ञान आरूढ करून नंतर त्या बुद्धीचंही द्रष्टृत्व तुझ्या ठिकाणी जे आहे तर ते द्रष्टृत्व मी साक्षीभाव तुझ्या ठिकाणी निर्माण केला. सकाळी ते कृष्ण महाराजांनी सांगितलं ना, 4 प्रकाश सांगितले. एक स्वयंप्रकाश सांगितला, एक साक्षी प्रकाश सांगितला. तर हाची निश्चय माझा परिमी निश्चय होणे दुजा हा साक्षीचा प्रकाश आहे. हा साक्षीचा प्रकाश आहे. आणि त्या ठिकाणी दुजा जे आहे तर मागं सांगितलं दुजियाच्या रागी रुसे, तर आता पुढची याच्यात दुजयाच्या रागी रुसे, ज्याला दुज्याचा सुद्धा इतका अवज्ञान इतका अनादर आहे का तत्सापेक्ष साक्षीभाव म्हणजे साक्ष पदार्थच नाही तर हा साक्षी कोणाचा म्हणजे साक्षीभाव जरी असला तरी त्याला ते जणू काही हे द्वैतच आहे असं वाटतं. म्हणून दुजयाच्या रागी रुसे, त्याच्यावर तो रुष्ट होतो. आणि दुजाच्या सापेक्ष असणारा एकपणासुद्धा, जसं तुम्ही म्हणाल साक्ष पदार्थ अनेक आहेत, वृत्ती अनंत आहेत, अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, परंतु साक्षी मात्र एकच आहे. पण हा जो एकपणा साक्षीचा आहे हा सुद्धा दुजाच्या सापेक्ष आहे. वृत्ती आहे किंवा वृत्ती अनेक पदार्थांना विषय करत आहे, आणि त्या सर्वांचं वृत्तीचं आणि वृत्ती ज्या आकाराची होते त्या पदार्थांचं सगळं बरोबर ना, आणि त्या पदार्थाकार झालेल्या वृत्तीचं म्हणजे अंतःकरण वृत्ती आणि त्या अंतःकरण वृत्तीनं पदार्थाचा धारण केलेला आकार, ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही सर्व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रिपुटीचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. असं त्याला हा अत्यंताभाव असल्यामुळं त्याला द्रष्टूपण कधी येतच नाही. कारण पापपुण्या शेखे पाशी असताचे न देखे, साक्षी हो न ठके एरी गोठी कायशी, अशा प्रकारची ह्या स्वरूपातली स्थिती आहे. आणि ह्या स्थितीला जे प्राप्त झाले त्यांनाच खरं जे रम्य समाधान म्हणतात किंवा ह्या मानव जन्माची जी कृतार्थता म्हणतात ती कृतार्थता प्राप्त होते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकाराने देव भक्त गुरु शिष्य अशा प्रकारचा भेद राहत नाही. म्हणून ते म्हणतात की देत शब्दाची लिहिपशे तेनेशी चावळो बैसे, दुजयाच्या रागी रुसे एकपणा जो. हे माऊलीने असे शब्द सांगितले. आपण नेहमी चिंतन करतो की माऊलींनी अशा प्रकारचे शब्द सांगितले की वास्तविक शब्दातून अशब्दाकडे जाता येत नाही. आपल्याला
जेव्हा परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं आणि शब्दाच्या माध्यमातून करून घ्यायचं, त्यावेळेला शिष्याला असं वाटतं की अशा प्रकारचे शब्दाचं उच्चारण होईल की जसं आपल्याला घटपटादी पदार्थांचं ज्ञान होतं त्याप्रमाणे आता परमात्म्याचं ज्ञान आपल्यावर परोक्ष रीतीनं किंवा अपरोक्ष रीतीनं गुरुजी काहीतरी दृढ करून देतील, आपल्या बुद्धीवर त्याचा ठसा उमटवतील, अशा प्रकारचं वाटतं. परंतु हे ज्ञान अशा प्रकारचं आहे की इथं उलट आहे. जेव्हा शब्द मावळून जातील, जेव्हा वाद खुंटून जाईल, जेव्हा द्वैत मावळून जाईल, द्वैत सापेक्ष अद्वैत देखील मावळून जाईल, त्यावेळेला खरं ह्या परमात्मतत्वाचं त्याला ज्ञान होतं. तोपर्यंत त्याला जर ज्ञान म्हणून परमात्मतत्वाहून वेगळं राहून जोपर्यंत आपण त्याचं ज्ञान करून घ्यायला जाऊ तोपर्यंत परमात्मतत्वाचं आपल्याला कधीच यथार्थ ज्ञान होणं शक्य नाही. त्यासाठी आपला जो स्वात्मभाव आहे किंवा आपण त्या स्वरूपाहून जी आपली वेगळीक आहे ती वेगळीक जेव्हा आपण त्या स्वरूपाच्या ठिकाणी समर्पित करत नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणी आत्मानुभूती कधीही स्थिर रूपाने आपल्याला आत्मानुभूती होणार नाही किंवा आत्मप्रतीती होणार नाही. अशा प्रकारचं वेदांताचं खरं सांगणं आहे. आणि त्या सांगण्याचाच अर्थ असा आहे की खरं ज्याला रम्य समाधान म्हणतात ते अजातवादाशिवाय नाही. आणि त्या अजातवादामध्ये दोन नाही, दोनच्या सापेक्ष असणारं एकसुद्धा नाही, अशी स्थिती आहे. मग त्या स्थितीवर आरूढ होण्यासाठी कोणाला कसं व्हायचं आहे ते त्यांनी ठरवायचं. म्हणजे का नाही, ती स्थिती स्वतःसिद्ध आहे, ती काही साधनाने प्राप्त होणार नाही. मग स्वतःसिद्धसाठी जर साधनच लागत नाही, परंतु आपलेच रत्नथिते परी घ्यावे पारखेयाचे न्याहाते, आपली ही स्थिती असली तरीसुद्धा सामान्य रूपाने हे अधिष्ठान रूपाने असणारी जी स्थिती आहे त्या स्थितीचा आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनमुक्त होण्यासाठी काहीही उपयोग होत नाही. कारण ती स्थितीचं सामान्य रूपाचं ज्ञान या ठिकाणी हा संसाररूपी अनर्थ निवृत्त करू शकत नाही किंवा परमानंदाची प्राप्ती करून देऊ शकत नाही. म्हणजे आपण नित्यमुक्त असूनही आपल्याला मोक्ष जे आहे तो मोक्ष प्राप्त झाल्याचं समाधान प्राप्त होत नाही. त्यासाठी जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानानेच निवृत्त होतं. या प्रक्रियेप्रमाणे त्या पुरुषाला आपल्या आत्मस्वरूपाचं विशेषच ज्ञान करून घ्यावं लागतं. सामान्य ज्ञान हे अज्ञान किंवा अज्ञान कार्य यांच्या कधीही विरोधी नाही. म्हणून विशेष ज्ञान जे आहे ते विशेष, कारण अज्ञान विशेष असल्यामुळं अज्ञानाच्या विशेष स्वरूपाचा असणारं अज्ञान त्याच्या नाशासाठी अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं विशेष चैतन्य हे त्या अज्ञानाच्या विरोधी आहे किंवा ते त्या अज्ञानाचं नाशक आहे आणि अज्ञान कार्याचं बाधक करणारा अशा प्रकारचा आहे. ही गोष्ट आपल्याला आपल्या व्यवहारामध्येही जर थोडासा विचार केला तर लक्षात येणार आहे की आपल्याला शिवाय विशेष ज्ञानं जी आहेत त्याच्यामधले अहम ब्रह्मास्मी सोडून इतर जी ज्ञानं आहेत विशेष ज्ञानं ती ज्ञानंसुद्धा याच्या उपयोगाला येत नाही. कारण ती ज्ञानं जी आहेत तर त्याला आपण काय म्हणतो, एक जे ज्ञान आहे, एक जे अज्ञान आहे ते मुख्य अज्ञान आहे. त्या मुख्य अज्ञानाची त्याला काय म्हणतो आपण मूळ अज्ञान जे आहे त्या मूळ अज्ञानाची नाशक नाही, ती तुल अज्ञान आहे, ती अनेक आहेत आणि त्या तुल अज्ञानाची निवृत्ती त्या पदार्थांचं ज्ञान करून घेतलं म्हणजे जाते, त्याची निवृत्ती होते. पण मूळ अज्ञानाची निवृत्ती हे त्याचं मूलभूत असणारं अधिष्ठान जे ब्रह्म त्याचं जोपर्यंत ज्ञान होत नाही, विशेष ज्ञान होत नाही, तोपर्यंत याची निवृत्ती होत नाही. ही गोष्ट निश्चित आहे. म्हणून या ठिकाणी जर कोणी आयुष्यभर जरी आपण वेगळं राहू आणि परमात्म्याचं ज्ञान करून घेऊ म्हटलं तर त्याला कधीच होत नाही. दुसरी गोष्ट, आपण अमक्या साधनाने परमात्म्याचं ज्ञान करून घेऊ म्हटलं तर त्यालासुद्धा कधी परमात्म्याचं ज्ञान होणार नाही. ज्याने सिद्ध असणारा परमात्मा साध्य केला आणि साधनांच्या द्वारा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला साध्य करण्याचा प्रयत्न केला तर सिद्ध असणारा परमात्म्याची त्याची भेट उलट कधीच होणार नाही. म्हणून चांगदेव 65मध्ये माऊली म्हणतात, चांगदेवा मला तुला खूप भेटावं वाटतं, तर चांगया तुझेनी उद्देशे भेटावया जीव उल्हासे परिसिद्ध भेटी विसकुसे म्हणोनी बिहे. चांगदेवा मला तुला फार भेटावं वाटतं. माऊली कसा चांगदेवाला किती अत्युच्च कोटीतला सूत्ररूपाने उपदेश करतात आणि इथं हाच उपदेश सूत्ररूपाने न करता या ठिकाणी मात्र त्याचं खूप मोठं भाष्य करून या टीकाकार किंवा माऊलीसुद्धा जणू काही अमृतानुभव हे भाष्य आहे.
म्हणून काही लोकांनी याला राष्ट्रभाष्य असं नाव दिलेलं आहे. पूर्वी एक टीका आहे ना आपल्याकडं, त्याच्यामध्ये हरिहर तीर्थांची मला वाटतं, त्याच्यामध्ये राष्ट्रभाष्य नाव दिलं. आणि माऊलींनी याला आपलं खंदारकर महाराजांनी आपल्या टीकेला अमृतानुभव भाष्य असं नाव दिले. तेव्हा त्याच्यामध्ये सुरुवातीला चांगदेवाचा अधिकार इतका उंच आहे की त्या ठिकाणी त्याला फार काही सांगावं लागत नाही. त्याला सांगतात की तुला भेटण्यासाठी माझा जीव फार उल्लसित झालेला आहे आणि मला फार तळमळ लागली की तुला केव्हा भेटू आणि केव्हा नाही, पण तरी तुला मी मात्र भेटतच नाही. त्याचं मूळ कारण आहे का तुझी माझी भेट कधी नसती आणि जर मग मला भेट घेणं शक्य होतं, पण आपली कधी भेट नाही असं कोणता क्षण नाही, कोणतं स्थळ नाही, कोणता काल नाही की ज्या ठिकाणी तुझी कोणती वस्तू नाही की ज्याच्यामध्ये प्रकृती पुरुष रूपाने तू आणि मी विद्यमान नाही, आहे की नाही, किंवा गुरु आणि शिष्यरूपाने तुम्ही आणि मी विद्यमान नाही, किंवा जीव आणि शिवरूपाने किंवा सत आणि चिद्रूपाने तू आणि मी नाही, असा कोणताही काळ कापचं कोणतंही ठिकाण नाही. कारण अणुरेणूमध्ये कोण आहे? अणुरेणूमध्ये तुझी आणि माझीच व्याप्ती आहे, बरोबर, दुसरं कोणी नाही. तुझी आणि माझी व्याप्ती आहे म्हणजे तुझ्या माझ्यावर आलेला तू आणि मी हा केवळ अध्यारोपित भाग आहे आणि अधिष्ठानाचा भाग मात्र एकच आहे. सतचा आणि चितचा फक्त वाच्यार्थाचा परित्याग केला, बरोबर ना, फक्त वाच्यार्थाचा परित्याग केला का लक्ष्यार्थाचं ऐक्य हे सहजच सिद्ध आहे. अशा प्रकारची गोष्ट असल्यामुळं ते म्हणतात उलट आपली सिद्ध भेटी विस्कुसे, आपल्या सिद्ध भेटीमध्ये तूट आल्यासारखं होईल म्हणून म्हणून मी भीतो. हे सांगण्यातच चांगदेवाला कळून गेलं की अयम आत्मा ब्रह्म. अशा प्रकारची ती चांगदेव 65ची धाटणी किंवा त्याच्यातली प्रक्रिया सरणी अशा प्रकारची आहे. आणि इथं मात्र ज्ञानोबराय ह्या गोष्टीमध्ये सूत्रार्थ वर्ण्यते यत्र सूत्रही पदानुसारीभी ना, आणि पदही सूत्रानुसारीभी स्वपदानी च वर्ण्यन्ते भाष्यम भाष्यविदो विदुः. याने या ठिकाणी आपल्याला या गुरुशिष्य वंदनेच्या रूपाने या ठिकाणी विस्तारित अशा प्रकारचं भाष्य करतात. गुरुशिष्य वंदनेचा काय अर्थ आहे? सूत्र आहे अजातवादाचं, ऐके नाही, आणि या ठिकाणी गुरुशिष्य वंदनेचा विस्तार रूपाने या ठिकाणी त्या सूत्रावर माऊली भाष्य करतात. आणि त्या भाष्यामध्ये सांगतात की बाबा तुम्ही मनात कधीही अशा प्रकारचा समज ठेवू नका की जे शब्दाला ठेवून मी परमात्म्याला प्राप्त करील, वेगळा राहून मी परमात्म्याला प्राप्त करील, किंवा परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी यत्किंचितही द्वैत आहे अशा प्रकारचं, किंवा द्वैत सापेक्ष अद्वैत परमात्म्याचं ज्ञान होत असतं. अशा प्रकारच्या ज्या तुमच्या बुद्धीमध्ये असणाऱ्या चुकीच्या धारणा आहेत त्या धारणा काढल्यावर परमात्मा जो आहे तो तुमच्या पुढं नित्य प्रगट आहे. म्हणून म्हणतात जेथ शब्दाची लिही पुसे आणि तेनेशी चावळो बैसे, दुजयाच्या रागी रुसे एकपणा जो. त्या परमात्म्याला द्वैत सहन होत नाही, पण द्वैत सापेक्ष असणारं अद्वैत देखील सहन होत नाही. अशा प्रकारचा हा परमात्मा आहे आणि ही तुमची सहज स्थिती आहे, ती तुमची सहजावस्था आहे. तेव्हा सहजावस्थेमध्ये कशाचं ग्रहण पण करायचं नाही आणि कशाचा त्याग पण करायचा नाही. तुम्हाला जर वाटत असेल की पहिल्यांदा वेदांतामध्ये सांगतात की व्यतिरेक सांगत असताना, बरोबर ना, केवळ त्यागे नाही की अमृतत्व मानशो. आपलं स्वरूप स्वतःसिद्ध आहे. स्वरूपावर त्या ठिकाणी आलेली जी आवरण आहेत, जसं त्यांनी सांगितलं की मौलींनी दुसऱ्या प्रकरणातले शेवटच्या वेळेस सांगितलं, रंभागर्भ काय शिवशक्ती समावेशे नमन म्या केले आयशे, रंभागर्भ आकाशे रिगाला जैसा. असं सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला केळीच्या सोपटामध्ये असणारं आकाश, त्याला रंभागर्भ असं म्हणतात. त्या केळीच्या सोपटामध्ये असणं केळीचं जे मूळ कंद आहे खालचा, त्याला काय म्हणतात तर खुंट. त्या खुंटाला जर तुम्हाला आकाशाला भेटवायचं असलं तर काय करायचं नाही, फक्त एक एक सोपट काढून टाकलं का आकाशाला मिळवायचं नाही, खाली आकाशच राहतं. त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बुद्धीमध्ये असणारी जी काही परमात्म स्वरूपाला आवरण केल्यासारखी वाटणारी पुटं,
ती पुटं फक्त तुम्ही बाजूला करायची, ती सुद्धा आवरण करत नाही, कारण आवरण काल त्याला होतच नाही, तो नित्य अनावृत्त आहे. आणि ज्यावेळेला तुम्हाला आवरण केल्याचा भास होतो त्यावेळेलाही त्यांनी खऱ्या अर्थाने आवरण केलं नाही. सकाळी सांगितलं ना, चंद्र आणि चांदणं, त्या चांदण्याने जरी द्वैतरूपी दुनीचं म्हणजे वस्त्र जरी धारण केलं तरीसुद्धा उलट तो झाकला गेलेला नाही, तो उघडत जसाच्या तसाच आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी देखील चांदणे स्वप्रकाशाचे लीला द्वैतधुनीचे तरी उघडे पण चांदाचे नवचे जेवी. त्याचं उघडेपण जसं कधीही जात नाही त्याप्रमाणे हा आत्म्याचा अनावृत्तत्व हे अनावृत्त असणाऱ्या आत्मा हा अखंड विद्यमान किंवा अखंड दंडायमान आहे, ही गोष्ट सांगितली. ह्या ठिकाणी दुजयाच्या रागी रुसे एकपणा जो असं त्याचं वर्णन केलं. याला म्हणजे असं सांगतात की ज्याला द्वैताचा इतका राग आहे का द्वैत सापेक्ष एकपणाचा राग आहे, बरोबर, असं जर आहे तर मग याचा अर्थ त्याच्या ठिकाणी द्वैत कधीच सहन होत नाही. एकपणा सहन होत नाही तर द्वैत कसं सहन होईल? म्हणजेच काय आहे, हा एका वाचून एक केवळ अशा स्वरूपाचा आहे, ही गोष्ट सांगत असताना. कारण काय आहे, गुरु शिष्य सत्पथाविषयी इतके शास्त्राचे किंवा शास्त्रज्ञांचे इतके वेगवेगळे विचार आहेत की नेमकं गुरु कोणाला म्हणायचं आणि शिष्य कोणाला म्हणायचं. गुरु शिष्यांचं जे द्वैत आहे ते द्वैत अखंड सत्यत्वाने राहतं की मिथ्यात्वाने राहतं, किंवा तत्वतः गुरु आणि शिष्य असं द्वैत कधी निर्माणच होत नाही, अशा प्रकारचं वाटतं. पुन्हा त्या ठिकाणी गुरु शिष्य आणि इष्टदेवता आणि त्याचा उपासक किंवा भक्त यांच्यामध्ये काही अंतर आहे का? ज्ञानोबा यांच्या दृष्टीनं गुरु शिष्य भाव घ्या किंवा शिवशक्ती किंवा भक्ती आणि भगवान अशा प्रकारची त्रिपुटी घ्या ह्या दे ठिकाणी, किंवा इथंसुद्धा तद्विधी प्रणिपातेनं म्हणजे गुरु शिष्य आणि शिष्याकडून गुरूंची होणारी सेवा किंवा गुरुकडून शिष्याला होणारा उपदेश, अशा प्रकारची ही दिसणारी जी त्रिपुटी आहे, ही त्रिपुटी जोपर्यंत तुम्हाला सत्यत्वाने प्रतीतीला येते किंवा तुमच्या बुद्धीवर त्याच्याविषयी सत्यत्वाचा यत्किंचितही संस्कार आहे, त्याच्याविषयी द्वैताचा तुमच्या अंतःकरणामध्ये यत्किंचितही संस्कार आहे, इतकंच नाही तर त्याच्याविषयी दोघांमध्ये असणारं जे लक्ष्यार्थाने होणारं ऐक्य, वाच्यार्थाचा बात करून होणारं ऐक्य, हाही संस्कार तुमच्या ठिकाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत तो दुजयाच्या रागीरुसे एकपणा ही जी काही सांगितलेलं आहे, ही ज्ञानोबा रायांचं जे मनोगत आहे ते मनोगत तुमच्या बुद्धीवर आरूढ झालेलं नाही, असं त्याचा अर्थ आहे. हे सगळं जगामधलं काही ज्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही. आपलं चिंतन हे चाललं होतं की बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की अध्यात्मविश्वातले बरेचसे ग्रंथ म्हणजे जे वेदांताचे ग्रंथ आहेत, प्रकरण ग्रंथ म्हणा किंवा उपनिषद म्हणा, तर ते या ठिकाणी आपल्याला जे काही समोर येणारे जे काही द्वैत आहे त्या द्वैताचा अनादर करायला शिकवतात आणि आत्मतत्वाला अवशिष्ट ठेवतात, बरोबर ना. परंतु ज्ञानोबा दृष्टीनं ह्या ज्या द्वैताचा बात करायचा ते द्वैत जर कधी आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी निर्माणच झालं नाही, त्याचा अवज्ञा किंवा त्याचा अनादर तरी काय करायचा, ते स्वरूपाच्या ठिकाणी झालंच नाही हे समजणं हीच त्याची खरी अवज्ञा आहे. ते कधी स्वरूपाच्या ठिकाणी झालंच नाही हे समजणं म्हणजे त्यांनी कधी त्याला आवृत्त केलंच नाही, तर त्या ठिकाणी आवरणभंगाचा प्रश्नच कुठे येतो. आणि त्या ठिकाणी गुरु शिष्य भावा वाचून हे आवरणभंग होत नाही ह्या म्हणण्याला प्रामाण्य तरी कुठे येतं? ह्या म्हणण्यालासुद्धा प्रामाण्य, कारण त्याचं जे काही दोघांचं नित्यसिद्ध ऐक्य हे जर सहजच सिद्ध होतं तर ही एक प्रकारची कल्पनाच झाली नाही का? गुरु शिष्य भावामध्ये ह्या द्वंद्वाची निवृत्ती होते, बरोबर ना, किंवा यामध्ये असणाऱ्या भेदाची निवृत्ती होते. पण स्वतःसिद्ध असणारा अभेद, तो अभेदामध्ये भेद कधी निर्माणच झाला नाही तर भेदाची निवृत्ती कधी करायची? जर तुम्ही म्हणे की अज्ञान कालामध्ये होतो तर अज्ञानाची सिद्धी कधीच होत नाही. कारण काय आहे, मी अज्ञानी आहे म्हणत असतानाही मी जर अज्ञानाचं प्रकाशन करीत असेल आणि अज्ञान आणि ज्ञान ह्या दोन गोष्टी जर परस्पर अत्यंत विरोधी असतील तर त्या अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान कधी राहीलच नाही. आणि जर कोणी म्हणत असेल तर ते काय आहे, केवळ त्याच्या भ्रमाची तो अभिव्यक्ती करीत आहे.
ज्ञानाने अज्ञानाने ज्ञानाला आच्छादित केलेलं आहे असं म्हणणारा तोच मनुष्य आपल्या ठिकाणी बरोबर ना वदतो व्याघात दोषाची सिद्धी करत आहे. अज्ञान आणि ज्ञान हे जर दोन परस्पर विरुद्ध शब्द असतील आणि अशा वेळेला जर तुम्ही चांगलं लक्षात घ्या, जर कोणी म्हणायला लागलं की काय आहे की सामान्य ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधी नाही, आहे की नाही, हे जरी ही सुद्धा त्यांनी केलेली कल्पना आहे, ही कल्पना त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी काय कधीसुद्धा पोचलेली नाही. सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान असा सामान्य आणि विशेष भाव हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झाला नाही, तुमच्या ज्या बुद्धीच्या ठिकाणी व्हायचा त्या बुद्धीच्या ठिकाणी झाला असं तुम्ही कधी म्हणाल तर बरोबर ना. आत्मेच्या ठिकाणी कधीच झाला नाही हे जर तुम्ही कबूल केलं बरोबर ना, आत्मेच्या ठिकाणी कधीच का झाला नाही. आत्मा हा अखंड दंडायमान अद्वैत स्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी बुद्धी आणि बुद्धीच्या ठिकाणी होणारे सामान्य आणि विशेष भावाची कल्पना तरी कुठे आहे. म्हणून काल परवा हे गेलो तर नाही एक होई की ज्या ठिकाणी परमात्मा जो आहे तो सामान्य आणि विशेष त्या दोघांनासुद्धा स्पर्श करत नाही असे किंवा ओवी सांगितली होती आपण की दृष्टीचेने अलगे खोचिकी निवटी मागे एवढ्या जैता ते निघे आपण पेजो. दुसरी एक ओवी हे गेली होती ना, सामान्य आणि विशेष हे दोन्ही त्याच्या ठिकाणी नाही की एवं विशेषणा सामान्य या दोहो नातळे चैतन्य. विशेष आणि सामान्य ह्या दोघांनाही तर चैतन्य कधीही स्पर्श करत नाही. ते भोगीजे अनन्य तेनेची सदा. ज्या ठिकाणी सामान्य आणि विशेष भाव विवर्जित असं जर चैतन्याचं तुम्हाला यथार्थ अनुभूती तेव्हाच होईल की ते भोगीजे अनन्य, त्याच्याहून जर तुम्ही अन्य राहिला नाहीत, ते आणि मी एकच आहे अशा प्रकारचा जर निश्चय करणं हेच काय आहे त्या ठिकाणी सामान्य विशेष भाव विवर्जित असणाऱ्या या आत्मस्वरूपाची अखंड आत्मस्वरूपाची असणारी अखंड अनुभूती, अखंड आत्मस्वरूपाची अखंड अनुभूती असा याचा अर्थ आहे. किंवा दुसरी एक ओवी की काय एवं याचा अभाव आता तरला हाही भाव एवं येथे तरता सहजची व्हावं तेवी सामान्य नाही ठावमा विशेषिकोन. बरोबर आहे. एवं याचा अभाव या ठिकाणी सामान्य आणि विशेषाचा काय आहे अभाव आहे. कारण काय सामान्य आणि विशेष कोणाच्या प्रांतात आहे, हे मायेच्या प्रांतात आहे. सामान्य आणि विशेष भाव हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीत. तेथे तरता सहजीचे व्हावं जर सामान्य विशेष भावच नाही त्या ठिकाणी कशावरून तर त्या सामान्य विशेष भाव ज्या संसारामध्ये बरोबर ना सामान्य आणि विशेष भावाचे तरंग ज्या माया कार्यरूपाने ज्या संसारामध्ये आपल्याला प्रतीतीला येतात याचा अभाव, याचा जर अभाव आहे तर मग तेथे तरता सहजची व्हावं. तिथं कोण तरला आणि कशातून तरला, कोण तरला म्हणावा तर प्रमाता नाही ज्ञातृ अभावात बरोबर ना. आणि कशाच्या द्वारा तरला तर ज्ञानांतराभावात. एकच ज्ञान आहे, दुसरं ज्ञानच नाही. मग त्या ठिकाणी याचा जर सहजच असेल अभावच असेल संसाराचा काय आहे एवं याचा म्हणजे ह्या कार्यरूप प्रपंचाचा आणि त्याचा कारण अज्ञानाचा याचा जर सहजच आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंताभाव असेल तर तरता सहजची व्हावं. आणि मग तिथं सामान्य नाही ठावं, तिथं माया कार्य नाही, ते विशेष आहे. आणि मग परमात्मा कसा आहे सत्सामान्य आहे असा आमचा शब्दाचा प्रयोग झाला असता, परंतु तो प्रयोग करण्याचं काही कारण नाही. कारण तेही सामान्य नाही ठावं मा विशेषी कोण. सामान्यच नाही तर त्याचं विशेष म्हणून आपलं विशेषच नाही तर तत्सापेक्ष सामान्य म्हणून कोण आहे. कोण आहे म्हणजे विषयाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. पण सामान्य कोण आहे म्हणजे सामान्य कुठं सत्य आहे असं म्हणायचं नाही. जर विशेषाला ठाव नाही तर विशेष आणि विशेष सापेक्ष सामान्य या भावाने विवर्जित असणारं आत्मसिद्ध नित्यसिद्ध असणारं जे तत्त्व आहे ते तत्त्व अवशिष्ट राहतं. शून्य अवशिष्ट राहत नाही. तुम्ही म्हणा द्वैत अवशिष्ट नाही राहत तर मग शून्यवादाची आपत्ती येईल. पण शून्यवाद राहत पण ते जे शून्य आहे माऊलीने काय लिहिलं की ते शून्य जे आहे ते महाशून्य नभाचे शून्यत्व गिळून ते नभाचं शून्यत्व जे आहे तेही गिळून
गुणत्रयाते नुरवून, आणि तिन्ही गुण त्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे माया आणि मायेचे त्रिगुण त्या ठिकाणी राहत नाही. काय जे नभाचे शून्यत्व गिळून माया नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रया नुरवून शून्य ते महाशून्य, त्याला महाशून्य असं म्हणतात. आणि ते श्रुतीवचन संमत, हे काय श्रुतीच्या मंत्राद्वारा त्या ठिकाणी ते काय आहे, सिद्ध आहे. म्हणजे सिद्ध तत्व आहे. श्रुतीवचन संमत म्हणजे हे जे तत्व आहे ते स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आहे आणि अवाच्य आहे. सामान्य विशेष भाव विवर्जित आहे. द्वैत सापेक्ष एक नसताना ते केवल आहे. ते आपलं वास्तव स्वरूप आहे. ते कोणालाही विषय करायला तिथं दुसरा पदार्थ नाही. दुसरा पदार्थ नसल्यामुळं कोणीही त्याला विषय करत नाही. स्वला विषय होत नाही, अन्याला विषय होत नाही, बरोबर ना, आणि अन्याला विषय करत नाही. अशा प्रकारचं काही बाई प्रतित्व, काही बाई आळोमाळो, अशा प्रकारचे सांगतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला शब्दाशिवाय तर ह्या स्वरूपामध्ये जाता येत नाही. स्वामी महाराज सांगायचे की गेलं तर शब्दानेच जाईल. कारण शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोकांना. ते शिष्याला हा बोध देण्यासाठी शब्दाशिवाय दुसरं माध्यम नाही. पण हे माध्यम आहे. माध्यम जे आहे ते माध्यम मागं राहतं, बरोबर ना. माध्यम एकदा तत्त्वज्ञान होत्या क्षणी ते माध्यम जे शब्द आहे ते राहत नाही. त्या ठिकाणी शब्द निवृत्त होतो आणि शब्दाचा अर्थच फक्त उर्वरित राहतो. आणि तो जो अर्थ आहे तो अर्थ हे आपलं वास्तव स्वरूप अर्थ राहतो, म्हणजे आपणच राहतो. म्हणजे प्रत्येक आत्मरूपाने हा अर्थरूपतेला तो प्राप्त होतो, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून माणसाला शब्दाच्या द्वारा माध्यमातूनच आपण जात असतो. पण ही जाणीव इथं ज्ञानोबा करून देतात की ज्या शब्दाच्या माध्यम, स्वामी महाराज सांगायचे शब्दा वाचून होत नाही, पण शब्दाने होतच असं नाही. म्हणजे जर तुम्हाला तत्त्वज्ञान होण्यासाठी काही वेगळंच भाग्य लागतं. तुम्ही जर म्हणाल की शब्द माध्यम, मग आता तुकाराम महाराज म्हणतात शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन. शब्दालाच आमच्या जीवनाचं प्राण, जीव का प्राण केलं म्हणजे नक्की आपल्याला याचा शोध लागेल. अशा भ्रमात कोणी राहून जर त्या ठिकाणी त्या शब्दाची सेवा करत राहील तर त्याला प्राप्त होईलच असं नाही. कारण केवळ शब्दाने ते होत नाही, शब्दाबरोबर आपल्या अंतःकरणाचा अधिकार, त्याग, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर लागतात. बुद्धीची सूक्ष्मता, दृश्यतेत्व ग्रया बुद्ध्या सूक्ष्मही सूक्ष्मदर्शिवी. ज्या वेळेला शब्दाचं माध्यम किंवा शब्दाची मदत घेऊन आपण शब्दातीत असणाऱ्या तत्वाकडं जात राहतो, त्यावेळेला हे अनेक प्रतिबंध पण असू शकतात. त्या सगळ्या प्रतिबंधाची निवृत्ती होणं, त्याच्या निवृत्तीची यथायोग्य जी काही साधनं आहेत त्या साधनाचा आणि त्याच्या निवृत्तीचा संबंध कसा येतो हे आपल्याला श्रीगुरूंच्याकडूनच समजून घेणं, शब्दाच्याच माध्यमातून समजून घेणं. आपण ते अनुष्ठानात आणून त्या ठिकाणी त्या असंभावना किंवा विपरीत भावना, प्रमाण संशय किंवा प्रमेगत संशय यांची निवृत्ती करून निधिध्यासनाच्या परिपक्व अवस्थेमध्ये साक्षात्काराला प्राप्त होणं. या सगळ्या शब्द हा बहुसार उपकाराची राशी असा जरी असला, सगळा अभंग काय येतो शब्द. तुकाराम महाराज म्हणतो तुका म्हणे आम्हा शब्दाची हा देव, आम्हा घरी धन आणि शब्दाचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. तुका म्हणे आम्हा शब्दाचे, तुका म्हणे पहा शब्दाचे हा देव, शब्देची गौरव पूजा करू. इतका हा शब्द महत्त्वाचा आहे. परंतु शब्द परमात्म्याकडं आपल्याला निश्चित स्वरूपाने नेऊन घालील ह्याविषयी सांगता येत नाही. म्हणून जर एखाद्याला बोध झाला असला तर बोध झाला तो शब्दा वाचून झाला नाही. कारण सर्वात प्रबल प्रमाण कोण आहे? शब्द प्रमाण आहे. इतर प्रमाणात जर शब्द प्रमाण आणि इतर प्रमाणांचा विरोध आला तर त्या ठिकाणी आपण शब्द प्रमाणाला प्रबल मानतो. पण आपल्या आत्मस्वरूपाच्या यथार्थ अनुभूतीमध्ये, बरोबर ना, हा जो प्रबल शब्द आहे तोच शब्द आत्मस्वरूपाचा ज्ञापक आहे असा भ्रम जर आपण आयुष्यभर ठेवला तर आपल्याला कधीही स्वस्वरूपाची यथार्थ अनुभूती येणार नाही. त्या ठिकाणी त्या शब्दाचं मुख्यत्व तर जायला पाहिजे, पण शब्दाविषयी असणारा जो गौणत्वाचा भाव आहे
तो सुद्धा अंतकरणात पुसटसा देखील राहू नये. किंबहुना शब्द प्रमाणाचा आत्मस्वरूपानुभूतीमध्ये उलट त्या शब्दाची निवृत्ती होणं अत्यंत आवश्यक आहे. तो शब्द जो आहे त्या शब्दाचा, बरोबर ना, त्या शब्दाचा पुसटसाही संस्कार राहिला नाही तर त्या ठिकाणी आपल्याला शब्द आणि शब्दाचा अर्थ यांचा विचार न करता, बरोबर ना, ह्या दोघांनाही आपल्या जीवनात यत्किंचितही यथार्थ स्थान न देता फक्त अर्थरूपतात जर राहील आणि त्या अर्थरूपतेच्या ठिकाणी शब्दही नाही आणि शब्दाच्या अर्थाचा विचार किंवा चिंतन तत्सापेक्ष ह्या कोणत्याही सापेक्षतेला धरून असणाऱ्या गोष्टी राहिल्या नाही तरच ती यथार्थ अनुभूती होईल. आणि ही गोष्ट आपल्याला पटते की नाही, ही गोष्ट आपल्याला कळते की नाही, तरीसुद्धा आपल्याला जर कोणी विचारलं निर्धास्तपणे तुम्हाला ब्रह्मानुभूती आहे का, तर आपण एका क्षणात नाही म्हणू. बरोबर की नाही. सामान्यपणे जो कोणी महाभागा असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळत नाही, ह्या सगळ्या टाकल्या पाहिजेत. त्याचं कारण आपण का नाही म्हणू, कारण आपल्याला एवढं वाटतं की हे बरोबर आहे पण आपल्याला हे टाकता आलं नाही. अजून आपल्या ठिकाणी याचा स्पुंज आहे की शब्द, शब्दाचा अर्थ, साध्य साधन, भाव याचे संस्कार तरी आपल्या ठिकाणी आहे, स्मृती ज्ञानाच्या रूपाने तरी आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी आवश्यकता नाही. ही गोष्ट लक्षात येत नाही, आहे की नाही. आणि म्हणून आपल्याला लगेच वाटतं की यथार्थ अनुभूती अजूनही आपल्यापासून काहीतरी 4 पावलं दूरच आहे. त्याचं कारण खरं असं आहे की आपल्याला सात्विक धैर्य नाही का, जेणेकरून ह्या ज्या ब्रह्मविद्यारूप असणारे जे शब्द आहेत तर ती शब्दच आपल्याला प्रतिबंधक होत आहेत आणि त्याचा त्याग करण्यासाठी लागणारं काय नाही, सात्विक धैर्य कमी पडतं असा त्याचा अर्थ होतो, आहे की नाही. जर पाहिलं एवढा मोठा लाभ आहे तर मनुष्य काय करणार नाही. पतिव्रता स्त्री आता धडधडीत अग्नीमध्ये उडी टाकताना आपल्या शरीराला किती त्या आगीच्या लपेटामध्ये आपल्याला किती दग्धता आणि किती क्लेश अनुभवावा लागणार आहे. पण तिला माहीत आहे की आपण काय आठवणी एका उडी घाली म्हणे तुका, किंवा तुका म्हणे सती अग्नी न देखे जया रीती, असंच आहे ना. त्याप्रमाणे आपण एक क्षणात त्या माणसाच्या उत्तराला सुद्धा शिल्लक राहणार नाही, कारण उत्तराला शिल्लक राहायचं म्हणजे आपल्याला द्वेष ठेवावं लागतं. आपण बोलणारच नाही, आपल्या स्वरूपामयेत जाऊ, आहे की नाही. परंतु याच्यासाठी खरं पहा बरं, याच्यासाठी सात्विक धैर्यच कमी का नाही. आता याच्याविषयी कोणती शंका आहे आपल्याला, शास्त्राच्या तात्पर्याविषयी आणि ही स्थिती आपल्याला झोपेची आपल्याला अनुभूती आहे, तिथं कोणत्या प्रकारचा विषय नाही. सुख आहे, सुखाच्या भोक्तृत्वाची पण जाणीव नाही, तरी केवळ सुख आहे, साचची पडती विरा, अशा प्रकारची स्थिती आहे. तरीसुद्धा आपल्याला ही स्थिती भोगत का राहत नाही. ज्ञानोबारायांना कसं वाटतं, ज्ञानोबारायांना ह्या वृत्तीवर येण्याला जड वाटतं. ते कोणती वेळ सांगा की 18व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात की माझ्या श्रीगुरूंनी मला हे जे दिलं तर ते हे कशासाठी दिलं, तर मी ते निवांतपणे आता मी भोगावं, अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु त्यांची आज्ञा झाली का सगळा कळीकाळातले हे सगळे जीव ह्या दुःखाने ग्रस्त झालेले आहेत, तर त्यांचा धावा करण्यासाठी तो वेगाने धावून जा, म्हणून श्रीगुरूंची आज्ञा, म्हणून हे ग्रंथ तयार झाला असं म्हणतात. हे गुरुकृपेचं वैभव आहे, गुरुकृपेचं हे ऐश्वर्य आहे, किंवा तो आज्ञा जी आहे तर त्या आज्ञेचं पालन मला करायचं म्हणून काय हां धावा करिपा वेगी असं म्हटलं. हां सगळं नाही लक्षात, तर ते हो किंवा परिगा निवृत्ती राय ही ओळीच आहे. हातातळी सुखविले तो तुया, तो तुझ्या तळ हातावर घेऊन मला इतकं मला जपला की मला ते सुखवलं, मला ते केवळ अद्वैत आनंदाची अनुभूती करून दिली. आज परिमी ते निवांत चिमिया भोगावे की, आता मी निवांत त्या आत्मस्तुतीचा अनुभव करावा. तैसे आमुचेने नावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे. आमच्या ठिकाणी अज्ञान नावाची वस्तू, याचं ज्ञान आम्हाला आहे, अज्ञानाचं ज्ञान हे सुद्धा त्या ठिकाणी नाही. म्हणजे अज्ञान नाही, अज्ञानाच्या सापेक्ष ज्ञान नाही, अशी ज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा, अशा प्रकारची आमची स्थिती आहे असं सांगतात. परंतु तरीसुद्धा ती ओवी पुढं 18व्या अध्यायामध्ये ही याच्यातली का शब्दखंडनामधली का अज्ञान खंडन, 10व्या प्रकरणात आहे, उपसंहारामध्ये. हां 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 कळी गिळीत तो मी जे तुम्हाला बोध दिलेला आहे हाच बोध तू घेऊन
कळी गिळतया जीवा सर्व प्रकारे धावा करिपा वेगी. माऊलींना सांगितलं तू ह्या सगळ्या जीवांच्या मदतीसाठी धावून जा. तेने कळकळीतो जीवा तेने हरे रामकृष्ण तेने कळीकळीतो भूता आला देखोनी निवृत्ता ते आज्ञा श्रीनिवृत्तीनाथा दिली आईशी. ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो अमुते तो हा तू घेऊनी आगवा कळी गिळतया जीवा सर्व प्रकारे धावा करिपा वेगी. आधी चितवतो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू तो वर्षाला तो वर्ष झाला जैसा वर्षा काळू खवळला मेघ खवळणे मेघा झाला जैसा वर्ष काळू खवळणे मेघा. जसा एकदा सगळे ढग भरून आल्यावर बरोबर ना जसा आणि पावसाळ्याचा वर्षा ऋतू आलेला आहे ते जसे त्याचा रिचवण्याविषयी ते ढग जसे उल्हासित होतात तसं माझ्या ठिकाणी गुरु आज्ञेमुळं जो काही मी बोललो हा ग्रंथाचा काय झाला त्यात तो हा ग्रंथ तोच हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. इथं म्हणायचं तोच हा काय आहे अमृतानुभव ग्रंथ आहे. आपलं चिंतन याच्यासाठी चाललं होतं की ज्ञानोबारायांना किंवा आपल्या सगळ्या संतांना ज्ञानोबाराय म्हणतात वृत्तीसहित मन लपवी माझे बरोबर ना आणि वृत्तीसहित मज लपवी माझे मन चरणी ठेवी निवृत्ती पदोपदी गोवी तू गोसावी दिनोद्धारण अशा प्रकारचं म्हणतात. त्यांना तुकाराम महाराज म्हणतात अणुहाती गुंतला नेणे बाह्य रंग वृत्ती येता मग बळ लागे. अणुहात ध्वनीमध्ये आम्ही इतकं गुंतलो की इतकं अणुहात ध्वनी नाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्ल तसे. आम्हाला हे जे काही अणुहात ध्वनी योगी पुरुषाला किंवा जसं एखाद्या नामधारकाचा अजपजपाचा असावं की तशी या ठिकाणी अजातवादामध्ये रमलेल्या ह्या महात्म्याची स्वरूप स्थितीमध्ये त्याला त्याच्याहून खाली यावं वाटत नाही. परंतु जे काही कार्य होतं ते केवळ निमित्त कोण आहे गुरु आज्ञा निमित्त आहे आणि गुरु आज्ञेचा नुसता स्पर्श होतात त्या ठिकाणी त्यांना जे काही अलौकिक दिव्य अशा प्रकारचं जे आध्यात्मिक ऐश्वर्य प्राप्त होतं त्या ऐश्वर्यामुळं अशा प्रकारचे म्हणजे शब्दातीत असणारी अनुभूती प्रगट करणारे अशा प्रकारचे शब्द त्याच्यावर नातात. ते शब्दसुद्धा ब्रह्मरूप असतात. ते शब्द जसं आत्म्यापासून आकाश उत्पन्न होतं आणि त्या आकाशाचा शब्दगुण आहे तसे ह्या शब्दांच्या ठिकाणी भौतिकत्व नाही. त्या शब्दांच्या ठिकाणी अखंड परमानंदत्व परमात्मत्वाला सोडून ते शब्द वेगळे नाही. जसं सोन्याच्या सुतामध्ये बरोबर आपलं सोन्याच्या सुतामध्ये सोन्याचे ओवी सोन्याचे मणी ओवले जातात त्याप्रमाणे ह्या सोन्याच्या शब्दामध्ये आपला ह्या आत्मतत्वामध्ये म्हणजे सोन्याचं सुवर्णरूप असणारं जणू काय आत्मतत्व आहे आणि त्या ठिकाणी सुवर्णाच्या दोऱ्या रूपाने बरोबर ना त्या आत्मतत्वामध्येच हे सगळे शब्दांची ओवण असते. आणि त्याप्रमाणे ह्या अमृतानुभवातले शब्द काय आहेत स्वरूपभूत होऊन राहणारे शब्द आहेत. हे स्वरूपाच्या अतिरिक्त काही दुसरं कशाचं वर्णन करतात असं नाही. ते फक्त स्वरूपाचंच वर्णन करतात आणि स्वरूपाला न सोडता स्वरूपाचं वर्णन करतात. जैसे काय सोन्याचे मणी केले आणि सोन्याच्या सुती ओविले तैसे जगम्या धरिले ना तैसे जगम्या धरिले सभा या अभ्यंतरी. अशा प्रकारची ह्या शब्दांची एक विशेष आपल्या कैलास महाराजांच्या भाषेत खासियत आहे. यांची काय आहे खासियत की हे शब्द आत्मस्वरूपाला सोडून दुसरं कोणाचंही यांचं वैशिष्ट्य आहे की हे फक्त आत्मस्वरूपाचंच दर्शन करणारे आहेत. परंतु आपल्या मनी मानसी एक कायमची खुणगाठ पाहिजे की शब्दाला आपल्याला विसरायचं. विसरल्याशिवाय आपल्याला खरं अशब्दम अस्पर्शम अरूपम असं ज्याचं उपनिषदामध्ये वर्णन केले त्या तत्वाची अनुभूती याची देही याची डोळा आपल्याला कधीही सुतराम होण्याची शक्यता नाही. आणि हे जर सोडलं आपण एवढा त्याग करायला जर आपण ह्या शब्द प्रमाणाचा बरोबर ना जर आपण समर्थ ठरलो तर आपल्या जीवनामध्ये कुठेही आनंदाला उणीव नाही ज्ञानाला उणीव नाही आणि आपल्या अस्तित्वाला कधीही धक्का नाही. आहाच बोलाची वालिप फिडिजे ब्रह्माची याची अंगा घडीजे हे
मग सुखेशी सुरवाडी जे सुखाची माझी, अशी जी स्थिती आहे तिथं सांगतात, जेथल शब्दाची लिही पुसे, तेनेशी चावळो बैसे, दुजयाच्या रागी रुसे एकपणा जो. आता 29वी ओवी आरंभ होत आहे. प्रमाणाची परिसरे तै प्रमेयाचे आविष्करे, नवल मेचू ये धुरे नाही पणाची. उद्या